करायचं? हे फळ तर खायला सांगितलंय ना. अगं फळाने कशाने कुठं मुलगा होत असतो का? परंतु त्या संत महात्म्याने सांगितलं ना, मग त्या संत महात्म्याची ही परीक्षा आपण पाहू. म्हणजे मग या फळाचं काय करायचं? हे फळ ती बांज असलेली दारात गोठ्यात असलेली महाराज ती गाय, त्या गाईला आपण हे फळ चारू. गाईच्या गोठ्यामध्ये फेकून दिलं महाराज ते फळ आणि म्हटले मग 9 महिने 9 दिवस मी काय करू? म्हणजे फक्त सोंग घ्यायचं गर्भवतीचं. काय करायचं? पोटाला चिंध्या. 9वा महिना. आणि मग हिने फसवलं महाराज आमच्या आत्मदेव महाराजांना. सांगितलं अहो मी गर्भवती आहे. सुखाची बातमी. 9 महिने 9 दिवस झाल्यानंतर मला पुत्र होणार. आत्मदेव महाराजांना आनंद झाला आणि बघता बघता 9 महिने 9 दिवस हिच्या बहिणीला झाले आणि मग हिच्या बहिणीने तो पुत्र धुंदुलीला आणून दिला. हे बघ म्हणजे मी तुला आता पुत्र आणून दिलाय. आता तू तुझ्या पतीला सांग की मला पुत्र झालाय, पण ऐक त्या बदल्यात तुला मला काहीतरी धन द्यावावं लागेल. धुंदुलीने धन दिलं महाराज आणि मग आपल्या पतिराजाला सांगितलं पाहना मला मुलगा झाला, मुलगा झाला, मुलगा झाला. एवढा आनंद आमच्या आत्मदेव महाराजांना झाला. सगळ्या गावामध्ये पेढे वाटले महाराज आत्मदेव महाराजांनी. पेढ्याचा बॉक्स हातामध्ये. दारात आले. दारात आल्याबरोबर पाहिलं गायच्या गोठ्यामध्ये सुद्धा त्या गायला देखील एक पुत्र झाला होता. सगळं शरीर माणसाच होतं, कान हे गायचे होते. तिथंच त्याचा नामकरण विधी झाला. गोकर्ण भगवान की जय. गोकर्ण नाव ठेवलं आणि आत्मदेव महाराजांनी आपल्या दुसऱ्या मुलाला आपल्या मांडीवरती घेतलं. जसं मांडीवरती घेतलं, आता आत्मदेव महाराज विचार करायला लागले माझं नाव आत्मदेव आहे आणि मी माझ्या मुलाचं नाव ज्ञानदेव ठेवणार. पण धुंदुली समोर आली म्हटली हो सगळं तुमच्या मनावर नसतं, सगळं तुमच्या मनावर चालणार नाही. एका मुलाचं नाव काय ठेवलं तुम्ही? गोकर्ण. ठीक आहे म्हणली पर्यंत, पण या मुलाचं नाव मी तुम्हाला ठेवू देणार नाही. या मुलाचं नाव मी ठेवणार, कारण 9 महिने 9 दिवस कुणी यातना सहन केल्या? तिने नाही केल्या महाराज. म्हणले म्हणून मी माझ्या मुलाचं नाव ठेवणार. म्हणजे मी सगळं कष्ट सहन केलंय. खोटं बोलली महाराज. आणि मग तिने विचार केला हा माझं नाव म्हणजे माझं नाव धुंदुली, पण माझ्या नावावरून मी माझ्या मुलाचं नाव धुमधुम करती ती धुंदुकारी नाव ठेवलं महाराज धुंदुकारी. आत्मदेव महाराज म्हणते मला ज्ञानदेव ठेवायचं होतं, चांगलं ठेवायचं होतं, पण चला धुंदुकारी ठेवलं. आणि बघता बघता दोन्हीही मुलं लहानाची मोठी होऊ लागली महाराज. बाळाचे पाय पाळण्यामध्ये दिसतात त्याप्रमाणे महाराज हा जो गोकर्ण होता ना 5 वर्षाचं त्याचं वय. सकाळी उठायचा. कराग्रे वसते लक्ष्मी, कर मध्ये सरस्वती, कर मुले तू गोविंदम, प्रभाते कर दर्शनम. उठल्या उठल्या महाराज सर्वांचे दर्शन, माता पित्यांचं दर्शन, स्नान करायचा, देवपूजा करायचा महाराज. सगळे नित्य नियम याने सुरू केले 5 वर्षात असताना. आणि धुंदुकारीच होता दुपारी 12 वाजता उठायचा. याच्या जीवनामध्ये सकाळी कधी पाहिलीच नाही, कारण मोबाईल बघण्यामध्ये रात्री 2-3 वाजायचे मोबाईल पाहण्यामध्ये. मग सकाळी लवकर कशी होईल? उठायला दुपार व्हायची महाराज. कुठल्याही प्रकारचा नियम याच्या जीवनामध्ये कधीही याने केला नाही. दोघही बालक महाराज बाहेर खेळायला जायची. हा जो गोकर्ण होता ना छोट्या छोट्या बालकासोबत खेळायचा, सुंदर सुंदर त्यांना भजन शिकवायचा. बोला रे मुलांनो, आजपासून आपली ही विठ्ठल नामाची शाळा. आजपासून तुम्ही काय करायचं? विठ्ठल विठ्ठल म्हणायचं, ज्ञानोबा ज्ञानोबा म्हणायचं. विठ्ठल नामाची शाळा भरली. शाळा शिकताना विठ्ठल नामाची शाळा भरली. विठ्ठल